मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष करत संगमनेरमध्ये शिवसेना महायुतीच्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. अघोरी नृत्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे खऱ्या अर्थानं या मिरवणुकीतील खास आकर्षण ठरलं. नगरपालिकेपासून या मिरवणुकीला सायंकाळी 5 वाजता सुरुवात झाली. सर्वप्रथम ज्येष्ठ विचारवंत आणि शिवचरित्रकार SZ देशमुख, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे, शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, भाजपा शहराध्यक्ष पायल ताजने, तालुकाध्यक्ष कविता पाटील, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं छत्रपती शिवरायांची महाआरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक संगमनेर नगर परिषद, लाल बहादूर शास्त्री चौक, बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यदबाबा चौक, मेन रोड, चावडी, अशोक चौक, मोमीनपुरा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी आली. मिरवणुकीमध्ये सायंकाळी मुंबई येथील अर्थसंकल्प उरकून आमदार अमोल खताळ थेट संगमनेरला दाखल झाले. त्यांनी मेन बाजारपेठेपासून बसस्थानकापर्यंत या मिरवणुकीत सहभाग घेतला आणि शेवटी संगमनेर बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याला आमदार अमोल खताळ आणि पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाआरती करत या मिरवणुकीची सांगता झाली. मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद राहिला आणि अभिमान वाटतो का या संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार आणि तिथीनुसार आपण जयंती उत्सव, जन्म उत्सव साजरा करतो. आपल्या सर्व शिवप्रेमी जशी मिरवणूक सुरू झाली तसं मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. तुमची, आमची, सगळ्यांची गेल्या कित्येक वर्षापासूनची इच्छा होती, मागणी होती, आपल्याला संगमनेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा झाला पाहिजे. आणि सांगायला आनंद होईल, मी मागच्या वर्षीच बोललो होतो का पुढच्या वर्षी झाला पाहिजे, परंतु दुर्दैवाने काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आपल्याला अडचण आली. परंतु आपल्याला शब्द देतो, आपल्याला या अश्वारूढ पुतळ्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे कोण वर्गणी काढायच्या बाता करीत असेल, काही गरज नाही आपल्याला वर्गणी काढायची. 40 वर्षात वर्गणी निघाली नाही. त्यामुळे या पुढे सुद्धा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठल्याही महापुरुषाच्या कार्यक्रमासाठी कोणाच्याही दारात जायची, कोणाची वर्गणी घ्यायची गरज पडणार नाही, हा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो. आज तिथीनुसार जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. चांगल्या पद्धतीने लव जिहादबद्दल त्याच्यामध्ये सांगितलं गेलं. त्यामध्ये आपल्या तरुणांनी पारंपरिक जे वाद्य असेल त्याला प्राधान्य दिलं. आणि आज महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सुद्धा ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज रयतेची काळजी घेऊन काम करत होतं, त्यानुसारच आज अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यामुळं आपल्याला हा शब्द देईल का सगळ्या महाराष्ट्रामध्ये नशीबवान आमदार असेल तर तुमच्या संगमनेरचा आमदार आहे. कारण त्याला आमदार झाल्यापासून प्रत्येक महापुरुषाची जयंती असेल, उत्सव असेल, साजरा करण्याची संधी मिळाली. काल कार्यकर्त्यांचे फोन आले, भाऊ परवानगी नाही, राजाचा जन्म सोहळा साजरा करायला मला कोणाच्या परवानगीची गरज लागत नाही, यापुढेही संगमनेरमध्ये गरज लागणार नाही. त्यामुळे कोणाला काय अटी नियम करायचे त्यांना त्यांच्या शुभेच्छा.
छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवामध्ये यापुढे सुद्धा मोठ्या अभिमानाने आम्ही साजरे करू. पुन्हा आपल्याला शब्द देतो, संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळाच होणार. आदरणीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथराव शिंदे साहेब यांनी त्यावेळेस त्यांच्याकडे परिवहन खातं होतं, त्यावेळेस नगरपालिकेवर प्रशासक असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी इथं जागा मागणी शिंदे साहेबांकडे करण्यात आली होती आणि शिंदे साहेबांनी ती 200-250 स्क्वेअर फूट पर्यंत मान्य केली. परंतु माझा 1 वर्षापासून संघर्ष चालू आहे तर ती जागा आपल्याला कमी पडती. आमच्या महाराजांना आम्ही 200 स्क्वेअर फूट मध्ये नाही स्थापन करू शकत. आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने अश्वरूढ पुतळा आणि त्याचं स्मारक झालं पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे लवकरच आदरणीय शिंदे साहेबांच्या, आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक होऊन एसटी महामंडळाची भरपूर जागा बळकावलेली आहेत बीओटी वाल्या ठेकेदारांनी. त्यामुळे महाराजांच्या पुतळ्यासाठी एसटी महामंडळ अडचण करणार असेल तर त्यांना न विचारता आपण इथं महाराजांचा अश्वरूढ पुतळा सुद्धा बसवायला कमीपणा अजिबात थांबणार नाही. त्यामुळे आजच्या या शिवजन्म महोत्सव सोहळ्याच्या आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. विशेष म्हणजे आपल्या आतापर्यंतचे ज्या महापुरुषांच्या मिरवणूक झाल्या, उत्सव झाला, अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेने दरवेळेस त्या पार पाडण्यात आल्या. आपल्या पोलीस प्रशासन असेल, डीवायएसपी सोनवणे साहेब असेल, बारावकर साहेब असेल, त्यांचे सर्व सहकारी असेल, त्यांचं या निमित्ताने मी अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सहकार्य करता. त्यामुळं आल्या सर्वांच्या उपस्थितीचं सुद्धा मी आजच्या शिवजन्म उत्सवानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. संगमनेर शहरातील संपूर्ण मार्गांवर ठिकठिकाणी स्वागत कमानी आणि फुलांची आकर्षक सजावट केली गेली. त्यामुळे संपूर्ण शहर भगवं झालं होतं. या मिरवणुकीत शिवछत्रपती गौरव पालखी, अश्वदर्शन, हिंदू जनजागृती घोष पथक, मर्दानी खेळ, 10 वर्षांच्या मुलांनी रियल योगा तसेच आदियोगी महादेव यांचा देखावा असे अनेक देखावे सादर केले. याशिवाय अफजल खान वधाचा जिवंत देखावा हा विशेष आकर्षण ठरला. अघोरींचा देखावा, किंग स्टार ब्रास बँड पथक मावळ आणि एकलव्य ढोलताशा पथक यांच्या दमदार सादरीकरणामुळे संगमनेरकर मंत्रमुग्ध झाले होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.